रोल. बरेच गावखेड्यामध्ये नागरिकांमध्ये एक चर्चा होत असते, ते म्हणजे सरपंच असा असावा, सरपंच तसा असावा. सरपंच योजना लोकार्पण, शासकीय योजना लोकार्पण करणारा असावा, शासकीय विविध योजना गावात आणणारा असावा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा असावा, गावात झालेल्या कामांचा दर्जा हा राखणारा असावा, पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची सतत संपर्क असणारा असावा, गावातील युवकांना व महिलांना संधी देणारा असावा. असं जेव्हा जेव्हा वाटतंय तेव्हा तेव्हा पंढरपूर तालुक्यातील एका गावाचं नाव समोर येतंय. होय, तेच गाव आणि त्याच गावच्या आदर्शयुक्त लोकनियुक्त सरपंच म्हणजे तुंगत गावच्या डॉक्टर सौ अमृताताई आबासाहेब रणदिवे. या महिला सरपंचाच्या कामाकडे पाहिलं की आपसुकच सरपंच असा असावा हे ब्रीद वाक्य पूर्ण होतंय. त्यांनी आतापर्यंतच्या कार्यकाळात इतर कामे इतर गावांच्या तुलनेत अधिकच दिसून येतंय. असं म्हटलं जातंय की एका पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतोय, पण इथे मात्र चक्क लोकनियुक्त महिला सरपंचाच्या पाठीमागे त्यांचे पती खंबीरपणे पाठीशी असल्याचं दिसून येतंय. त्यांनी शासनाच्या विविध निधी खेचून आणलाच आहे, पण लाखो रुपयांचं देखील कामे त्यांनी स्वखर्चाने केली असल्याची देखील माहिती मिळत आहे. खरं तर आज डॉक्टर सरपंच अमृताताई रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर असेल, प्रिंटर असेल, इंटरनेट असेल अशा किंवा इंटरनेट कनेक्शन असेल अशा विविध प्रकारचे साहित्य, तसेच अंगणवाडी शाळेंना वीज कनेक्शन अशा कामाचं उद्घाटन आज 16 संपन्न झालं आहे. याआधीही त्यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप असेल, वह्या वाटप असेल किंवा वृक्षारोपण असेल असं सामाजिक कार्य केले दिसून आलं आहे. एवढंच नाही का ज्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचं छत्र हरवलेल्या त्या मुलांना देखील नवीन ड्रेस व्हायचं वाटप देखील करण्यात आलं होतं. आता माझ्यासोबत लोकनियुक्त गावचे सरपंच अमृता रणदिवे आपल्या सोबत आहेत. काय वाटतंय आज आपल्या वाढदिवसानिमित्त एवढा सामाजिक उपक्रम राबवला गेलाय? खरं तर हे एक निमित्त आहे वाढदिवस, पण या आमचा जो मेन पाया आहे की शिक्षण, तर शिक्षणाच्या बाबतीत सुधारणा करणं हे गरजेचं आहे. कारण ही पिढी शिकली तर त्यांचं भविष्य चांगलं होणार आहे आणि त्यातून गावाचं भविष्य चांगलं होणार आहे. त्यासाठी आज आपण हा वाढदिवसाचं निमित्त साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कॉम्प्युटर असेल किंवा प्रिंटर असेल किंवा अंगणवाड्यांना डिजिटल वजन काटा, जे वजन मोजण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सोपं जाईल लहान मुलांचं वजन मोजण्यासाठी. त्याचबरोबर आपण भविष्यामध्ये अंगणवाडीमध्ये फिल्टर देणार आहोत की जेणेकरून मुलांना शुद्ध पाणी पिण्यात यावं आणि त्याच्याबरोबर त्यांचं आरोग्यही चांगलं राहावं. याच्यासाठी मग वीज कनेक्शन लागतं आणि ते मोफतपणे देण्याचंही आपण याच्यामध्ये सुविधा केलेली आहे. तर या पद्धतीने आपण वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत वाढदिवसाचं औचित्य साधून. वाढदिवस म्हटलं की हॉटेलमध्ये असं साजरी करण्यात आहे. एक लहान मुलांसाठी जिल्हा परिषद शाळेसाठी तुम्ही एवढं मोठं कार्य करताय, हे कशाचं निमित्त म्हणजे तुम्ही कुणाच्या ह्याच्यातून तुम्ही साध्य करताय सगळं? कसं आहे, आता वाढदिवस म्हणलं की नेहमी आपण ते करतोच, हॉटेल असेल किंवा काही सेलिब्रेशन करतोच, पण ह्या गावातील व्यक्तींसोबत, विद्यार्थ्यांसोबत आणि इथल्या शिक्षकांसोबत वाढदिवस साजरा करणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. कारण एवढ्या सगळ्या गुरूंचा आशीर्वाद मिळणं खरंच हे नशिबाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी मला मिळत आहेत आणि याचं कुठेतरी मला म्हणजे मी जे काही काम करते निस्वार्थीपणे तर त्याचं कुठेतरी हे मला फळ मिळत आहे. डॉक्टर साहेब, असं म्हटलं तर मी आत्ता देखील म्हटलं की यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिलेचाच आहे, पण आज तुंगत गावचे लोकनियुक्त सरपंच आज तुमच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे पाठीशी उभं राहून तुम्ही एवढंच कार्य नाही तर तुम्ही स्वखर्चाने देखील कामे केले असं दिसून आले, जसं रस्ता असेल, पिण्यात पाणी असेल किंवा इतर गोष्टी असेल. हे कशा पद्धतीने आपण साध्य करताय? सही, ग्रामपंचायत क्षेत्रात तर कामं करणं ही जबाबदारी आहेच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं की पुढच्या पिढीचा जर विचार केला तर एक राजकीय फळी तयार करण्यापेक्षा आम्ही जे राजकारण तर आम्हाला शिक्षणाची एक फळी तयार करायची आहे जेणेकरून तुंगत गावचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. पण पाहतो की जेव्हा माझी प्रॅक्टिस अनेक शहरात असते जेव्हा बाहेरच्या शहरी भागातली शिक्षण पद्धती, ग्रामीण भागातली जर शिक्षण पद्धती पाहिली तर मुलांना अनेक अडचणी आहेत. कारण प्रत्येक व्यक्ती आपण जर बघितलं शाळेत येताना मुलांना अनेक त्रास होतो. तुम्ही चिखलमय रस्ते पाहिले असतील. इथं जेव्हा साधनांचा अभाव असतो म्हणजे की जे काही शहरातल्या मुलांकडे ज्या वस्तू असतात त्या ग्रामीण भागातल्या मुलांकडे असतील असंच नाही. आपण त्यासाठी काय करू शकतो की त्या मुलांमध्ये एक न्यूनगंड तयार झाली किंवा माझ्या शेजारचा मुलगा श्रीमंत आहे, ह्याच्याकडे आहे, त्याच्याकडे बरंच काही आहे परंतु माझ्याकडे त्या वस्तू नाहीत. तर ही जो दुरावा आहे
आहे. तर कसं आहे की उद्याच्या शस्त्र घेऊन म्हणजे ही जी शस्त्र आहेत ना, ही शस्त्र पाहिजे विद्यार्थ्यांकडे. ते शस्त्र कोणतं आहे तर जी साधने असतात ना, म्हणजे आपण बघतो की आम्ही गेल्या काही दिवसापासून वह्या वाटप करण्याचं असेल, गेल्या वर्षी आम्ही डिजिटल पाट्या मुलांना भेट दिल्या होत्या. आणि मग वाढदिवसाचा औचित्य काय करायचं तर वेगळे उपक्रम करत असतो. गेले आपण बघले आता 15 ऑगस्टच्या वेळी सुद्धा आपण बरीच वह्या उपक्रमाचा केला. मुलीच्या वाढदिवसानिमित्त आपण सायकल वाटप केल्या. आता आपण पाहिलं तर मॅडमचा जेव्हा वाढदिवस होता तेव्हा आपण ठरवलं की अजून काहीतरी शाळेसाठी करावं, जेणेकरून ज्या काही कमतरता आहेत त्या आपण बऱ्यापैकी दूर करूया. जे शहरी भागामध्ये अनेक किंवा श्रीमंत पालकाकडे बोर्ड असतात चॉकबोर्डून, तर ते आपण बोर्ड सर्व जवळपास 300 जे मुलं आहेत तिथले जिल्हा परिषदमध्ये शिकतात त्या मुलांना आपण ते 300 बोर्ड दिले. शाळेने असं सांगितलं की आम्हाला कॉम्प्युटर लॅब हवे, तर त्यासाठी कॉम्प्युटर लॅबसाठी पण आपण 3 कॉम्प्युटर आणि एक प्रिंटरसुद्धा आपण त्यांना भेट देण्याचं दिलेलं आहे. आता हायस्कूलच्या जे मुले आहेत ना, त्यांचं जे काही पाळीच्या वेळी बरेच अडचण असते. खरं तर याकडे शासनात सुद्धा लक्ष नाही का, त्यांची जी काही अडचण आहे कोणी जाणून घेत नाही. तर मुलींनी मॅडमकडे तक्रार त्याविषयी म्हणजे मागितलं की आम्हाला काही असे करता येईल का, तर आम्ही त्याचाच एक परिणाम म्हणून आपण एक सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आपण दिलं, जेणेकरून त्यांना भविष्यात बराच त्याचा फायदा होणार आहे. आपण म्हणजे अंगणवाडीच्या मुलांच्या ज्या मागण्या होत्या तर आपण अंगणवाडीला डिजिटल वजन काटेसुद्धा आपण दिलेत. सगळीकडे आपण बघतो आपण लाईटशिवाय सगळीकडे लाईट असते, परंतु हे आपल्या देशामध्ये जर पाहिलं किंवा ग्रामीण भागात पाहिलं तर आपण अंगणवाड्यांना लाईट नाही आहे, बऱ्याच बहुतांश अंगणवाडीला. तर आपण लाईट स्वतः घेऊन देण्याचं त्यांना आपण आता ह्या कार्यक्रमाने मान्य केलेलं आहे. तर बऱ्याच गोष्टी आपण वाटतं की शिक्षण क्षेत्रात जे काही करता येईल भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला वाटतं की आमचं गाव हे कुठेतरी एक उच्च शिक्षित गाव व्हावं आणि भविष्यात आम्हाला जे काही ह्या मुलावरती संस्कार करायचे आहेत किंवा काहीतरी आपण बनायचं आहे, एक संस्कारयुक्त पिढी तरुण पिढी आम्हाला पुढे घडवायची. त्यासाठी आम्ही या लहान वयात त्यांच्यावरती संस्कार करतो. चिखलाची आपण मूर्ती बघितलं तिला लहानपणीच आकार देत होतो. एकदा आपल्या हातातून ही मुलं गेली की पुन्हा आपण खूप काही करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही ह्या योजना करत असतो की जेणेकरून आपण जास्तीत समाजसेवा करताना मुलांना काही त्याचा फायदा शैक्षणिक साहित्य वाटण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आज आपल्या वाढदिवसानिमित्त एवढे सामाजिक उपक्रम राबवले गेले, इतरही लोकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? यातून एकच सांगेन की मी आपल्या परीने प्रत्येकाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून जेवढं काही फुल ना फुलाची पाकळी जेवढं काही करता येईल वायफळ खर्च करण्यापेक्षा या पद्धतीने केलं तर त्याचा समाजाचाही विकास होतो आणि आपल्या गावाचा सुद्धा विकास होतो. या पद्धतीने केलं तर त्याचा खरंच गावाला फायदा होईल.